नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या अगोदर सोलापुरातून एक धक्कादायक बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सरचिटणीस ओंकार हजारे वय वर्ष 32 यांचा मृतदेह बंद कारमध्ये आढळून आला आहे. घरासमोरील बंद कारमध्ये मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. ओंकार हजारे हे पार्थ पवार यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळख होती. तसेच सोलापूर शहरात ते अण्णा या नावाने परिचित होते. ओंकार हजारे यांनी पक्षासाठी तरुणांचे संघटन केले होते. त्यांच्या अशा आकारी जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ओंकार हजारे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. 2019 साली त्यांचा विवाह झाला होता. काही महिन्यांपासून कौटुंबिक कारणांमुळे नैराश्यात असल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. रविवारी ते दुपारी कारमध्ये बसल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांचा मृतदेह कारच्या सीटवर आढळला. कारचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले. मात्र रुग्णालयात उपचारापूर्वीच ओंकार हजारे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रविवारी सकाळी ते घरातून बाहेर पडताना ते कोणाशी न बोलता थेट घराबाहेर पडले. बराच वेळ झाला तरी घरी आले नाही, म्हणून घरच्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मित्रांना फोन केले, मात्र कोणालाच त्यांच्याविषयी काहीच माहित नव्हते. अखेर घरासमोर असलेल्या दुकानाजवळ त्यांची कार आढळली. कारमध्ये ते सीटवर बसल्याचे दिसून आले. मात्र बराच आवाज येऊनही दरवाजा न उघडल्याने अखेर त्यांना कारचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले आहे.